भारतीय जनता पक्षाची हिंदुत्ववादी भूमिका आणि पक्षाची विचारधारा यावरून देशात आणि राज्यात नेहमीच राजकारण तापलेलं असतं। आता निवडणूक काळात छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात गोमाता पूजन आणि गोमातेचा संभाळ केला जातोय। निवडणुकांसाठी पक्षाने वापरलेली ही क्लुप्ती सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे। पाहूयात। निवडणूक विजयासाठी पक्ष कार्यालयात गोमातेचं पूजन। पक्षाच्या या क्लुप्तीची सध्या शहरात जोरदार चर्चा। विजयाचे शुभ संकेत म्हणून कार्यालयात गोमातेची पूजा। भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणवतात। छत्रपती संभाजीनगरात निवडणूक काळात या हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या पक्षांच्या कार्यालयात थेट गोमाता सांभाळली जाते आणि तेथे गोमातेचं पूजनही केलं जातं। गोमातेचं पूजन केल्यामुळे कार्यालयात शुभ संकेत मिळतात अशी धारणा असली तर यातून हिंदुत्ववादी मतांना एकत्र करण्यासाठी मदत होणार आहे। आमच्या कार्यालयाबाहेर गोमाता आणि श्रीरामाचं मोठं कटआउट आपल्याला आज दिसेल, कारण गोमाता ही भारताच्या श्रद्धास्थान आहे। प्रभू रामचंद्र आमचा चरित्र मानस आहे आणि या दोघांच्या आशीर्वादाशिवाय कोणतंही यश आपल्याला मिळत नाही। त्याच्यामुळे त्याच्या समोर येताना नतमस्तक होऊन आपण येतो आणि आम्ही देवाला बुद्धी मागतो की देवा आम्हाला असंच विनम्र राहून आम्हाला समाजाची सेवा करण्याची चांगली बुद्धी दे, शक्ती दे। प्रचार कार्यालयामध्ये गाय वासरू ठेवणं हे विजयाचे शुभ संकेत मानले जातात। ठाकरेंच्या सेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनीही लोकसभा निवडणुकीच्या काळात स्वतःच्या प्रचार कार्यालयात गोमाता सांभाळली होती। तसंच त्यांचे जुने सहकारी आमदार प्रदीप जयस्वाल यांनी सुद्धा त्यांच्या तीनही निवडणुकीत मागच्या 15 वर्षापासून एक गाय सांभाळली। गोमातेच्या पूजनानं अनेक कार्यामध्ये शुभ संकेत मिळतात असा विश्वास देखील नेत्यांना आहे। गाय ही आम्ही तिला राजमाताचा दर्जा दिलेला आहे आणि ती असल्यामध्ये गैर काय आहे? असं काही नाही, आम्ही अंधश्रद्धा मानत नाही, आम्ही शुभ संकेत मानतो। अंधश्रद्धेवर आमचा विश्वास नाही। हिंदुत्ववादी पक्ष आणि हिंदुत्वाचे विचार जपणाऱ्या पक्षांनी आपापल्या पक्ष कार्यालयामध्ये विजयाचे शुभ संकेत म्हणून गोमाता आणल्या। याचाच अर्थ पालिका निवडणुकीतही महायुतीमधील दोन्ही पक्ष त्यांचे हिंदुत्वाचे कार्ड खेळण्यास तयार आहे। वास्तविक स्थानिक निवडणुका तेथील विकासाच्या, शहराच्या पायाभूत सुविधांच्या मुद्द्यावर लढवली जाणं अपेक्षित आहे। मात्र येथेही हिंदुत्वाची शाल पांघरून पक्षांना मतांची बेगमी करायची आहे। छत्रपती संभाजीनगरातील शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाबाहेर देखील गोमाता आहे आणि त्यासोबतच काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यालयाबाहेर देखील गोमाता होती आणि आता हीच गोमाता भाजपच्या कार्यालयाबाहेर देखील दिसणार आहे। त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन हिंदुत्ववादी पक्ष आता कुठेतरी गोमाता स्वतःच्या दारामध्ये म्हणजेच प्रचार कार्यालयाच्या बाहेर सांभाळताना पाहायला मिळतील। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।